मालेगाव येथील कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवरती एक गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये व्यंकटेश बँकेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या बाबतीत त्या तक्रारदाराने हरकत घेतली आहे। खरं तर हे जे काही सगळे कर्ज आहेत हे नियमानं आणि नियमित दिलेले आहेत। हे सगळे कर्ज फिटून त्याला वर्ष 2 वर्ष 6 महिने असा कालावधी सुद्धा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांची जर तक्रार होती तर कर्ज चालू असताना त्यांनी का तक्रार केली नाही आणि त्यामुळे हे आज सगळं उद्या सकाळी मी जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय त्या प्रवेशाला भीतीपोटी माझ्या विरोधकांच्या पायाखालची आज वाळू सरकली असं दिसतंय आणि त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी जी काही तक्रार दिली आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयामध्ये सगळं सिद्ध करू की याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नाही आणि हे सगळं फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। असे कुठलेही गुन्हे आपल्याला माहिती आहे हे राजकीय दबावानं दाखल होतात आणि त्यामुळं याच्या मागे मोठा राजकीय दबाव आहे आणि म्हणून हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यामध्ये न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत आणि त्याच्यात आम्हाला न्याय मिळेल। गुन्हा राजकीय सुडापोटी दाखल करण्यात आलेला आहे। व्यंकटेश बँकेच्या कर्ज वाटपामध्ये कुठलीही तफावत या ठिकाणी नाही आहे। आतापर्यंत 2दा-3दा त्याचं शासनाकडनं म्हणजे DDR कडनं ऑडिट झालेलं आहे, कुठली तफावत याच्यामध्ये आजपर्यंत आली नाही आणि जी व्यक्ती आज त्या ठिकाणी तक्रार करते आहे ते कर्ज चालू असताना का त्यांनी तक्रार केली नाही। आज कर्ज फिटून 6 महिने झाल्यानंतर त्यांना तक्रार करावंसं का वाटलं। उद्या सकाळी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि म्हणून माझ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून राजकीय सुडापोटी हे सगळे गुन्हे दाखल होत आहेत। यामागे निश्चित राजकीय शक्ती आहेत, मोठ्या राजकीय शक्तींचा हस्तक्षेप आहे आणि म्हणून हे खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये न्यायालयामध्ये आम्हाला न्याय निश्चित मिळेल याची खात्री आहे। धन्यवाद।